विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी दराडे सर, वाघेरे हायस्कूल सासवडमधून बोलत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषयांपैकी इतिहास हा एक विषय आपल्या अभ्यासाला आहे. इतिहास व राज्यशास्त्र. आज आपण इतिहास विषयाचा पहिला पाठ, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला जो विभाग आहे उपयोजित इतिहास आहे. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय, की आपण जो इतिहासाचा अभ्यास करतो तो अभ्यास केल्यानंतर इतिहासातील घटना, कारणे, त्याचे परिणाम याचा आपण सध्याच्या आधुनिक युगामध्ये काय उपयोग करतो, किंवा एखाद्या घटनेच्या तत्वाशी जाऊन त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग करून सध्याच्या वर्तमान काळामध्ये आपण त्याचा काय उपयोग करू शकतो का, याला आपण म्हणतो उपयोजित इतिहास. मित्रांनो, इतिहास म्हणजे नेमकं काय? इतिहास म्हणजे इति अधिक हास, जे घडले ते असे. इतिहास म्हणजे इति अधिक हास, जे घडले ते असे म्हणजेच इतिहास. याचा अर्थ असा की भूतकाळामध्ये घडलेल्या घटना, त्याचे परिणाम आणि कारणं याचा आपण अर्थ घेतो वर्तमान काळामध्ये, त्याच्यावर चर्चा करतो आणि भूतकाळ आणि वर्तमान काळाची सांगड घालून भविष्याचा वेध घेतो. याला म्हणतो आपण इतिहास. आपल्या पूर्वजांनी काही ज्या चुका केलेल्या आहेत त्या वर्तमान काळामध्ये दुरुस्त करायच्या आणि भविष्य काळामध्ये त्या चुकाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजेच इतिहास. किंवा ज्या काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनाचा वर्तमान काळामध्ये अभ्यास करायचा आणि भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील याचा वेध घ्यायचा, किंवा त्याच्यातून काहीतरी आपण एक अनुभव घ्यायचा, चांगले गुण घ्यायचे चांगल्या गोष्टीमधून. त्याला म्हणतो आपण इतिहास. म्हणून आपण काय करतो, शाळेत पाठामध्ये इतिहास आपण काय करत असतो, शिकत असतो. आता इतिहास पाठाचं नाव आहे इतिहास लेखन. इतिहास लेखन ही एक मित्रांनो कला आहे. इतिहास आपण का लिहितो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की नाही. इतिहास आपण का लिहितो, त्याची नेमकी उद्दिष्ट काय ते आपण पाहूया. भूतकाळातील घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करणे. भूतकाळात ज्या काही घटना झाल्या आहेत, क्रमानं घटना घडलेल्या आहेत, त्याचा क्रम लावायचा आणि त्या समजावून घ्यायच्या, हा एक इतिहास लेखनाचा उद्देश असतो. ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे हा एक इतिहास लेखनाचा काय असतो, उद्देश असतो. भ्रांत कल्पना काढून तथ्य शोधणे. भ्रांत म्हणजे अशा काही अफवा असतात किंवा अशा काही घटना असतात त्याच्यामध्ये लिहिलेल्या, त्या खऱ्या असतात की खोट्या असतात याच्यात तथ्य शोधावं लागतं, सत्य शोधावं लागतं. एखादी घटना घडली ती शोधावी लागते आपल्याला, त्या घटनेच्या मुळाशी जावं लागतं, ती शास्त्रीय पद्धतीनं शोधून काढावी लागते. याच्यासाठी इतिहास लेखनाचे एक उद्दिष्ट आहे. इतिहास लेखनामध्ये तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते. इतिहास लेखनामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. ह्या तज्ज्ञ व्यक्ती का लागतात? कारण एखादा इतिहास हा भूतकाळात लिहिलेला असतो, तो काहीतरी ऐकीव असतो, कुणीतरी सांगितलेलं असतं, किंवा परंपरानं त्या घटनेपुढे चालत आलेल्या असतात. मग ते सत्य की असत्य कसं शोधायचं आपण? एखादं युद्ध झालं किंवा लढाई झाली, ती का झाली, कशी झाली, केव्हा झाली, त्याचे परिणाम काय झाले, त्याची घटना कोणती घडली, नेमकं कारण काय होतं, याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती काय करतात, त्याची सत्यता पडताळून पाहतात, शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. म्हणून इतिहास लिहिण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची काय असते, गरज असते. तसंच दस्तऐवजातील भाषा व लिपी जाणणारे माणसं लागतात. फार प्राचीन काळी युद्ध झालेलं असतं, यादव काळातील आहे किंवा गुप्त काळातील आहे, बहामनी काळातील आहे, तुर्कांच्या कालखंडातील आहे, इंग्रजांच्या कालखंडातील आहे, यादवांच्या कालखंडातील आहे. त्या ठिकाणची जी भाषा आहे, लिहून ठेवलेली भाषा आणि लिपी, ते काय लिहिले आपल्याला कळत नाही, किंवा एखादा शिलालेख आहे तो आपल्याला कळत नाही. मग त्याची जाण असणारे, भाषा आणि लिपी जाणणारे माणसं कशी आपल्याला असावी लागतात, नेमका त्याचा अर्थ आपल्याला कळतो. नंतर त्यावेळेस अक्षराचं वळण कसं आहे,
त्या काळातील भाषाशैली कोणत्या काळातली आहे ही माहिती असणारे आपल्याला तज्ज्ञ व्यक्ती लागतात. समजा एखादा शिलालेख सापडला किंवा पुरातत्व विभागामध्ये किंवा कुठं जमिनीमध्ये खोदकाम करत असताना आपल्याला काही नाणी किंवा त्या वस्तू सापडतात, त्याच्यावर काहीतरी लिहिलं असतं ताम्रपट वगैरे, पण त्याची भाषाशैली कोणती, त्याचा कालखंड कोणता आहे, त्याच्या जाणकार अशी व्यक्ती आपल्याला लागते. म्हणजे इतिहास लेखनामध्ये तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते. दस्तऐवजांसाठी वापरलेल्या कागदांची निर्मिती आणि काळ, ती निर्मिती कोणती आणि कागद कोणता आहे. एखादा दस्तऐवज आपल्याला सापडला, एखादं पत्र सापडलं आपल्याला, एखादं किंवा एखादा दस्तऐवज सापडलं, एखादं आज्ञापत्र सापडलेलं आहे, एखादा करार सापडलेला आहे, एखादा तह झालेली माहितीचा कागद सापडलेला आहे, एखादा राजाची वंशावळ सापडलेली आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय लागतं, त्या कागदाचा काळ कोणता आहे, ती कोणत्या निर्मिती आणि कागद कोणता वापरलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की कागदाचा काळ आणि त्या दस्तावेजाचा कालखंड का शोधायचा, कारण तो कागद कोणत्या प्रकारचा वापरलेला आहे, त्यावेळेची आपल्याला लेखनशैली, त्या ठिकाणी वापरलेला कागद तो कसा तयार केला असेल, कशापासून तयार केलेला आहे, त्या कागदाचा इतिहास पाहावा लागतो. म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती लागतात. दुसरं आहे तज्ज्ञ व्यक्ती कोणती, अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे. मुद्रा, नाणी, मुद्रा म्हणजे नाणी, त्या नाण्यांचा अभ्यास, ते कोणत्या धातूचं आहे, किती धातू त्याच्यामध्ये मिक्स आहेत, त्यातली लिपी कोणती, चित्रलिपी आहे का मुद्रणलिपी आहे, याचा अभ्यास करणारे जाणकार असावे लागतात. तसेच संदर्भांचा आणि माहितीचा अभ्यास करणारे इतिहास तज्ज्ञ असावे लागतात. संदर्भ, एखाद्या शिलालेख एखादा सापडला, एखादी माहिती सापडली, अशीच माहिती त्या कालखंडातली कुठं बाहेर सापडते का दुसरीकडे, त्याचा आणि याचा अनुवार्थ लावावा लागतो, तुलना करावी लागते. म्हणजे दिलेले संदर्भ आणि माहितीचा अभ्यास करणारे जाणकार असावे लागतात. म्हणजे इतिहास लेखनामध्ये तज्ज्ञ व्यक्तीची गरज का असते हे आपण पाहिलेलं आहे. आता इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर, लेखन करायचं म्हटलं तर संशोधन करावं लागतं. काय करावं लागतं, संशोधन. तर संशोधन करण्याचे काही टप्पे आहेत, संशोधन करण्याच्या काही पायऱ्या आहेत. आता कोणत्या, तर पहिली पायरी आहे ऐतिहासिक साधनांचे संकलन व तौलनिक विश्लेषण करणे. ऐतिहासिक साधनांचे संकलन म्हणजे ऐतिहासिक साधनं गोळा करायची, त्याचं तौलनिक म्हणजे तात्विक शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करायचं, वर्गीकरण करायचं. हा एक झाली त्याची पद्धती. दुसरी आहे संकलित माहितीचे संदर्भ तपासणे. एखादी माहिती तुम्ही संकलित केली, अशी माहिती दुसरीकडे कुठे मिळते का संदर्भ, त्याचं काय करायचं, संकलन करायचं. त्यानंतर तिसरी आहे स्थलकालात्मक संदर्भ व संकलनात्मक माहितीचे आकलन. स्थलकालात्मक आणि संकलनात्मक, त्यावेळेचा काळ कोणता, कालखंड कोणता, त्यावेळेची परिस्थिती कशी होती, ह्या सगळ्यांचं काय करतं, संकलन करायचं आणि माहिती गोळा करायची. ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. ऐतिहासिक साधनं आहेत. आता कोणती साधनं आहेत, काही ग्रंथ असतील, काही आज्ञापत्र आहे, काही पत्रव्यवहार आहे, असे काही ग्रंथ असतात, काही बखरी असतात, काही लेख असतात, शिलालेख असतात, चित्रफित सापडलेले असतात. यांचा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. चिकित्सक म्हणजे काळजीपूर्वक. जसा एखादा तज्ज्ञ डॉक्टर एखाद्या रोगाचं निदान करतो, चिकित्सक संशोधन करतो, त्याच्या मुळाशी जातो, तसं आपल्या त्या साधनांचं काय करावं लागतं, चिकित्सक संशोधन करावं लागतं. आणि शेवटची पायरी आहे संभाव्य सिद्धांतांची मांडणी करणे. सिद्धांत मांडायचा आहे तो, की त्याच्यातून आपण काय शिकलो. म्हणजे इतिहास का लिहायचा असतो हे आपण पाहिलं. इतिहास लिहिताना किंवा लेखन करताना तज्ज्ञ व्यक्तींची गरज असावी का लागते, कारण तज्ज्ञ व्यक्ती असं तर आपला त्याच्यावर विश्वास ठेवतो ना आपण. नंतर इतिहासाचं संशोधन कसं करावं लागतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला पाहावं लागतं इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या शाखा. इतिहासाचं संशोधन करायचं आहे, पण ती कसं करायचं, मग त्याचं संशोधन करण्यासाठी कोणकोणत्या घटक आहेत, कोणत्या शाखा आहेत, कोणत्या संस्था आहेत का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर. समजा यादवकालीन आपल्याला अभ्यास करायचा आहे, किंवा हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, ग्रीक संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणच्या शाखा कोणत्या याचा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. मग त्या शाखा कोणत्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी. एक पुरातत्व शाखा आहे, दुसरी अभिलेखागार संस्था, तिसरी हस्तलिखितांचा अभ्यास शाखा, हस्तलिखितांचा अभ्यास करणारी शाखा,
अक्षर वाटिकाशास्त्र शाखा एक आहे, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळींचा अभ्यास. समजा जर आपल्याला पुरातत्व शाखा शोधायची, पुराणांचा अभ्यास करायचा आहे खूप, तर पुरातत्व शाखा माहिती असावी लागते. नंतर काही अभिलेखागार, काही ग्रंथ असतात, काही बकरी असतात, त्याचा अभ्यास करावा लागतो. हस्तलिखितांचा अभ्यास करावा लागतो, त्यावेळेचा पत्रव्यवहार कोणते आहेत, हाताने लिहिलेलं काय काय आहे त्यावेळेचं साहित्य, त्यांचाही अभ्यास करावा लागतो. नंतर अक्षराचा अभ्यास करावा लागतो. अक्षर लिपी कोणती आहे, डावीकडून उजवीकडे लिहिले, उजवीकडून डावीकडे लिहिलेली आहे, चित्रलिपी आहे का अक्षरलिपी आहे, यांचा अभ्यास करावा लागतो. भाषेची रचना कोणती आहे याचा अभ्यास करावा लागतो, भाषा कोणती आहे. नाणकशास्त्र म्हणजे नाणी कोणती याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्या राजांचं किंवा त्या संस्कृतीच्या वंशावळी कोणता याचाही अभ्यास करावा लागतो. आणि ह्या सर्व घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या इतिहासाचं काय करावं लागतं, लेखन करावं लागतं. ही झाली पार्श्वभूमी. चला आता आपण पाठ्यपुस्तकाकडे वळूया. इतिहास लेखनाची परंपरा. पाश्चात्य परंपरा. पाश्चात्य परंपरा म्हणजे आपल्या देशाच्या पश्चिमेकडे असलेले देश, आपल्या देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या युरोप खंडातील देश, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, त्या ठिकाणच्या इतिहासकारांच्या काही इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत, काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत, काही नियम आहेत. त्या पद्धतीने इतिहास लिहिलेला असतो. म्हणून त्यांचा इतिहास आपण कशा पद्धतीनं लिहिला गेलेला आहे त्या पाश्चिमात्य इतिहास लेखकांनी, त्यांचा परिचय करूया, आपण पाहूया. आता पहिला आपण पाहू इतिहास लेखन व इतिहासकार. आता नेमकं इतिहासकार म्हणजे काय, तर त्याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. त्याला आपण म्हणतो इतिहास लेखन असे म्हणतात. थोडक्यात मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सक संशोधन करायचं, त्या भूतकाळातील घटनांची मांडणी करायची, अशा लेखन पद्धतीला आपण काय म्हणतो, इतिहास लेखन. आता इतिहासकार, इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं. आता इतिहास लेखन काय नेमकं करावं लागतं आपल्याला, इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचं असतं त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची काय करतो, निवड करतो. बघा इतिहास लेखकाची जबाबदारी काय आहे, इतिहासकाराला वाचकापर्यंत जे पोहोचवायचं आहे त्या भूतकाळातील घटनांची काय करावी लागते, निवड. पुढे इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्यांचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्याची लेखनशैली निश्चित होत असते. प्राचीन काळात इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती. पूर्वी इतिहास लिहिला जात नव्हतं जगभर. भूतकाळातील स्मृतीचे जतन, वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे याद्वारे सगळ्या आठवणी स्मृती काय होत्या, जतन केल्या जात होत्या. त्यांचा इतिहास लिहिला जात नव्हता. आधुनिक लेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली आहेत. सध्याच्या काळामध्ये यावरील गोष्टींचाच आपण अभ्यास करून काय करतो, आधुनिक इतिहास लिहितो. तुम्हाला माहिती का मुलांनो, फ्रान्समध्ये लूव्र संग्रहालय सुमारे 4500 वर्षापूर्वींचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेला आहे. पहा नीट वाक्य ऐका. फ्रान्समध्ये लूव्र नावाचं संग्रहालय, त्या संग्रहालयामध्ये 4500 वर्षापूर्वींचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेला आहे. शिलालेख दगडावर कोरलेला. सुमेर साम्राज्यातील राजांची युद्ध, संघर्ष यांच्या नोंदी, योद्ध्यांची चित्रे या शिलालेखावर कोरलेली आहे. याचा अर्थ असा की भूतकाळातील स्मृतीचे जतन करून ठेवलं की अशा इतिहासाचा काय होतं, आपल्याला अभ्यास करता येतो. हे महत्त्वाचं आहे. आता आधुनिक इतिहास लेखन पुढचा टप्पा आहे. आधुनिक म्हणजे नवीन पद्धतीने इतिहास लेखन कसा केला जातो. आता आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणती, या लेखन पद्धतीमध्ये प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने होते. म्हणून ही पद्धती कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे.
प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने होते, म्हणून ही पद्धती कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे. यातील प्रश्न हे मानव केंद्रित असून त्या काळात झालेल्या मानवी संस्कृती व संबंधात असतात. त्याची कृती, दैवी घटना व देवतांच्या कथांशी नसतो. सत्य इतिहास असतो मानवी केंद्रित. या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असतात. पुरावे दिलेले असतात एखाद्या घटनेवरती. मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो. भूतकाळात केलेल्या कृती त्याचा मानव जातीचा वाटचालीचा वेध टप्प्याटप्प्याने केला जातो. असं आपण म्हणतो पूर्वीचा आदिमानव गुहेमध्ये राहत होता, जंगलामध्ये राहत होता, अंगावर कापड नव्हतं, माकडासारखा राहणारा माणूस, भटकणारा माणूस आज आधुनिक युगामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर करून इतिहासाचा आधार घेऊन आकाशामध्ये पंख नसतं तरी आधुनिक पद्धतीने तो आकाशामध्ये सुद्धा उडू शकतो. किती बदल केलेला आहे पहा. म्हणजे इतिहास लेखनात भूतकाळातील कृतीच्या आधारे वाटचालीचा वेध घ्यावा लागतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इतिहास लेखनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो आणि त्याचा विकास होतो. 18व्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान क्षेत्रात प्रगती झाली होती युरोपमध्ये. कारण आधुनिक युरोपमध्ये प्रबोधन जास्त झालं सुरुवातीला युरोप खंडामध्ये. युरोपातील तत्त्वज्ञान व विज्ञान क्षेत्रात प्रगती अगोदर युरोपमध्ये झाली. याचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे ह्या लोकांना कसं झालं, शक्य झालं. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्यावरती इतिहास लिहिला गेला. अमेरिका आणि युरोप येथे इतिहास व इतिहास लेखन यासंबंधी विचार मंथन झालं. अमेरिका आणि युरोपमध्ये इतिहासाच्या लेखनाविषयी चर्चा झाली, मंथन झालं आणि म्हणून इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आलं. याआधी होणाऱ्या ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञान याऐवजी इतिहासाला काय आलं, महत्त्व आलं. म्हणजे ईश्वर आहे किंवा हे आहे, ईश्वराने असं सांगितलं, त्याच्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाऊन ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञान याला काय आलं, महत्त्व आलं या ठिकाणी. आणि म्हणून जर्मनीमध्ये विद्यापीठामध्ये इतिहासाला अभ्यासाचं केंद्र जर्मनीमध्ये सुरुवातीला बनलं. जर्मनीमध्ये विद्यापीठामध्ये इतिहासाचा अभ्यास करू लागले लोक आणि त्यांची प्रगती झाली. याच्यामध्ये काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ॲनल्स प्रणाली. इतिहास लेखनाची पहिली पद्धती आहे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकात फ्रान्समध्ये ॲनल्स ही नवी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. फ्रान्समध्ये इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे, त्यांची युद्ध, नेते एवढ्यापुरत्या मर्यादित नसतो याचा विचार पुढे आला. इतिहास म्हणजे का राजे रजवाड्यांच्या लढाया, यश अपयश, महान नेते, त्याची कारणं एवढ्यावरच इतिहास नाही मर्यादित राहिला. त्यापेक्षाही पलीकडे जाऊन इतिहास लेखनाची काय झाली, सुरुवात झाली. तत्कालिक हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता याचाही अभ्यास या प्रणालीमध्ये होऊ लागला. या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला. म्हणजे ॲनल्स प्रणालीमध्ये राजे रजवाड्यांचा अभ्यास न करता त्या ठिकाणचं हवामान, स्थानिक लोक, त्यांचे व्यवसाय, शेती, व्यापार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळण कोणतं होतं, संपर्क कसा होता, सामाजिक विभागणी त्यांची कशी होती, त्या ठिकाणी राहणाऱ्या माणसांची मानसिकता कशी होती याचा अभ्यास करू लागलं. आणि याचा प्रथम विकास कुठं झाला, फ्रेंचमध्ये. पुढे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना काय केली हे महत्त्वाचं आहे. ही भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हार हिने प्रथम मांडली. फ्रेंच विचारवंत सीमा द बोव्हार या स्त्रीनं प्रथम मांडली. स्त्रीवादी लेखनात स्त्रियांना अंतर्भाव केला गेला, स्त्रियांचा इतिहास लिहिला गेला. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन्स, संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबीवर संशोधन झालं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर सुद्धा काय झाला, भर झाला. म्हणजे हे इतिहास लेखनाच्या सगळ्या पद्धती आपण अभ्यासल्या. आता इतिहास लेखनामध्ये पूर्वी युरोपमध्ये कोणकोणते विचारवंत होते ते पाहूया आपण. रेने देकार्त हे फ्रान्समधील विचारवंत. त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड
हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, ऐतिहासिक साधनांची, कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक असतं. एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने सांगता येत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. किती महत्त्वाचे पहा. दुसरे इतिहासाचे विचारवंत आहेत व्हॉल्टेअर. हे फ्रान्समधलेच आहेत. कॅन्डिड नावाचा त्यांनी छान ग्रंथ लिहिलेला आहे, कॅन्डिड. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं इतिहासाविषयी माहिती दिलेली आहे. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य, घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित करू नये. म्हणजे वस्तुनिष्ठ घटना असेल, सत्य असेल ते नाही पाहायचं, सखोल गोष्टीमध्ये जायचं आणि घटनांचा कालक्रम यावरच लक्ष असू नये. त्याच्यापुढे काय केलं पाहिजे? तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती यांचाही विचार केला गेला पाहिजे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. पहा किती महत्त्वाचं वाक्य आहे व्हॉल्टेअरचं. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा आणि म्हणूनच व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखकाचा जनक म्हटलं जातं. पुढचे विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा एक ग्रंथ. दुसरा रिझन द हिस्ट्री, हे जर्मनीमधले विचारवंत. यांनी काय केलं आहे? ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीनं मांडले पाहिजे. इतिहासातील घटना प्रगतीने टप्प्याटप्प्यानं पाहावा आणि कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयक मांडणी करावी. त्याला द्वंद्व सिद्धांत मांडला पहा. द्वंद्व म्हणजे युद्ध. कुठल्याही घटनेचे आकलन करण्याची तिची वर्गवारी दोन विभागात करायची, एक प्लस किंवा मायनस, सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनातून. आणि त्या चर्चेअंती एक सिद्धांत मांडला, त्याला म्हणतात द्वंद्व सिद्धांत. पुढचे विचारवंत आहेत हॉर्न रांके यांनी ग्रंथ लिहिला आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. आणि दुसरा ग्रंथ लिहिला आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे जर्मनीमधले विचारवंत आहेत. यांचं काय म्हणणं आहे? संशोधनात मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. पुढं म्हणणं त्यांचं असं आहे, घटनांची संबंधित कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घ्यावा. पुढे आहे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता यावं. इतिहासातील काल्पनिकेवर टीका केली त्यांनी. कल्पना नको आहे, त्याच्यावर टीका केलेली. आणि 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर त्यांनी काय केलं आहे? प्रभाव टाकलेला आहे. पुढे कार्ल मार्क्स, अत्यंत त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे दास कॅपिटल. हे जर्मनीतले इतिहास विचारवंत. त्यांचे विचार काय पाहूया. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. इतिहास हा अमूर्त, ज्या माहिती नाहीत गोष्टी असं नाही, माहिती असलेल्या गोष्टी म्हणजे जिवंत माणसांचा तो इतिहास असतो. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तींचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. किती वाक्य महत्त्वाचे पहा. साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तींचे आपापसातील कसे असतात? संबंध अवलंबून असतात. उत्पादन साधनांचे वाटप समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्ग संघर्ष उभा राहतो. पहा किती वाक्य महत्त्वाचं आहे की व्यक्तीला समान वाटप असावं समाजात. समान वाटप असल्यामुळं काही होत नाही आणि समप्रमाणात जर वाटप नसेल तर काय होतो? संघर्ष उभा राहतो. उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. हा कार्ल मार्क्सचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे पहा. म्हणजेच आहेरे आणि नाहेरेचा वर्ग असा आपण त्याला म्हणतो. पुढचे विचारवंत मायकेल फुको यांनी आर्केओलॉजी ऑफ नॉलेज ग्रंथ लिहिला. हे फ्रान्समधले विचारवंत आहे. त्यांचं काय म्हणणं आहे पाहू इतिहास लेखनाविषयी. इतिहासाचे कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे आहे. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे कसं आहे? चुकीचं आहे. मग अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून
भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करणं हे महत्त्वाचं आहे. स्थित्यंतर म्हणजे बदल कसे कसे होत गेले प्रगतीमध्ये, त्या बदलांचा अभ्यास करायचा आहे. याच पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. ज्ञानाचे पुरातत्व. पुढेही मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था इत्यादी विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला दिसतो. असं मित्रांनो, हा जो आहे ना, हा पाठ आपला महत्त्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी आज आपण इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखनाची उद्दिष्ट कोणती, इतिहास लेखनाची तज्ज्ञ व्यक्तींची गरज का असते, इतिहासाचं जर संशोधन करायचं म्हटलं, इतिहास जर लिहायचा म्हटलं तर त्याचे टप्पे कोणते, आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी कोणकोणत्या शाखा आहेत, कोणकोणत्या संस्था आहेत, याचं काय आहे महत्त्वाचं असतं आपण पाहिलं आहे. आणि त्याच्यापुढे इतिहास लेखनाची परंपरा कोणत्या, इतिहासकार म्हणजे काय, इतिहास लेखन म्हणजे काय, हे आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. तसेच आधुनिक इतिहास लेखनाच्या वैशिष्ट्ये कोणती, इतिहास वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा लिहिला जावा हे आपण पाहिले. त्याच्याही पुढे इतिहास लेखनाच्या पद्धती कोणत्या आणि युरोपमधील महत्त्वाचे विचारवंत कोणते, याच्यामध्ये रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल, हॉर्न रांके, कार्ल मार्क्स, मायकल फुको ह्या विचारवंताचे विचार आपण इतिहासाविषयी काय केलेलं ऐकले आहे. मित्रांनो, हा पाठ महत्त्वाचा आहे. या पाठामध्ये मी जे आता विवेचन केलेलं आहे ते परत रिपीट ऐका, शांत ऐका. धडा सुरुवातीला छान वाचून घ्या, प्रत्येक अर्थ समजावून घ्या, तो वाचा आणि धड्याखाली जे प्रश्नोत्तरे दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहित चला. खुणा करत चला. इतिहासकार कोणते, त्यांच्याविषयी आपल्या जोड्याजोडामध्ये माहिती येते. इतिहासकार आणि त्याने लिहिलेले ग्रंथ किंवा इतिहासकार ते कोणत्या देशातले होते, किंवा इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणती, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, ॲनालिस प्रणाली म्हणजे काय, याविषयी तुम्हाला काय होते माहिती प्रश्नामध्ये विचारली जाते या ठिकाणी. त्यामुळं हे तुम्ही त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा. किंवा विचारवंत आणि त्यांनी मांडलेल्या इतिहासाविषयी मत हे आपल्याला काय महत्त्वाचं लागतं. किंवा काही संकल्पनाची चित्र आहेत. असा हा इतिहास आहे या ठिकाणी. छोटासा महत्त्वाचं अभ्यास नीट करा. ही जी माझी आहे हे कॅसेट तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. शांत वाचा, शांत ऐका, मग प्रश्नाची उत्तरे लिहा. आणि शक्यतो मी जे विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धड्याखाली विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील असं मला वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतं. कारण कुठेतरी तुम्हाला कॅसेट पाठवायची, ते तुम्ही 5 मिनिटाची क्लिप बघायची, ते संपूर्ण निघून जातं. इतिहासामध्ये श्रवणावर जास्त महत्त्व असतं. ते ऐका, समजावून घ्या, आकलन करून घ्या आणि मग प्रश्नोत्तरे लिहायला काय करा, सुरुवात करा. मला वाटतं तुम्हाला हे आवडलेलं असेल. माझं हे जे विवेचन तुम्ही ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.